नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कालच्या क्लासमध्ये आपण सगळं थ्रेडिंगमध्ये आयब्रोज, अप्पर लिप्स, फोरहेड याची सगळी प्रॅक्टिस करून घेतली आहे. आपल्याला पाहायचं फेस वॅक्स, फेसवर असणारे एक्स्ट्राचे हेअर कसे रिमूव्ह करायचे हे आता आपण विथ डेमोसहित पाहणार आहोत. बरेच क्लायंट आपल्याला प्रश्न विचारू शकतात की फेस वॅक्स केल्या हेअरची ग्रोथ खूप वाढेल का? तर असं काहीच होत नाही. जर तुम्ही आयब्रोज करताय, ज्यांचे आयब्रोज जर जाड आहेत त्यांच्या आयब्रोज करताना त्यांची रिग्रोथ जेवढी असणार आहे तेवढी असणार आहे. फेसवर असणारे हेअर तुम्ही फेस वॅक्स केल्यामुळं रॅपिडली वाढणार नाहीत, हे मात्र तुम्ही नक्कीच आपल्या क्लायंटला समजून सांगा. जेवढी ग्रोथ असणार तेवढीच रिग्रोथ येणार. किंबहुना फेस वॅक्स केल्यामुळं ती ग्रोथ हळूहळू कमी होते. फेस वॅक्स हा 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून 2 वेळा असा करायचा आहे. एव्हरी मंथ तुम्हाला फेस वॅक्स कुठल्याच क्लायंटला सजेस्ट करायचं. तुमच्या ग्रोथवरच डिपेंड असणारी रिग्रोथ स्टार्ट होणार. जर फेस वॅक्स करण्याचं अजून एक रिझन आहे, जर तुम्ही एखाद्या वेडिंगला जाताय, मेकअप करताय, तुमचं स्वतःचा सेल्फ मेकअप तुम्ही करताय, तर ही गोष्ट तुम्ही नोटीस केली असाल की जेव्हा आपण मेकअपचे प्रॉडक्ट फेसला अप्लाय करतो तेव्हा जर तुमच्या फेसवर फेशियल हेअर असतील तर ते मेकअपचे प्रॉडक्ट तुमच्या फेसवर जास्त काळ टिकून राहत नाहीत. ते हेअरमुळं ते प्रॉडक्ट वरती दिसायला लागतात, त्याच्यामुळं तुमचा मेकअपला लास्टिंग वाढत नाही. तो मेकअप थोड्या टायमानंतर जर तुम्ही पाहिलात तर तो मेकअप पॅची दिसायला लागतो. तुम्ही जर एखादा क्लायंटचा मेकअप करताय तर तुम्ही क्लायंटला सजेस्ट करणं गरजेचं आहे की पहिल्यांदा तुम्ही फेसवरचे फेशियल हेअर रिमूव्ह करा, तर तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहील. तर चला पाहूया. अनेक प्रॉडक्ट या तो डस्ट पोल्युशनमधून आलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांच्या फेसवर खूप पद्धतीचं डस्ट चे कपडे खराब नाही होणार याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्यांची टॉवेलनी या तो ॲप्रेनने झाकून घेणं गरजेचं आहे. आता मार्केटमध्ये फेस वॅक्सचे बरेच प्रॉडक्ट अवेलेबल आहे. आमच्याकडे आमच्या पार्लरला O3 प्लस प्रोफेशनल प्रोडक्ट वापरलं जातं, जो ब्राझिलियन वॅक्स आहे, डिटॅनिंगचं पण काम करतं आणि फेशियल हेअर पूर्णपणे रिमूव्ह करतं. दुसरा टाईप आमच्याकडे आहे बीन्स वॅक्स. ह्याला ग्रॅन्युअल वॅक्स या तो बीन्स वॅक्स बोललं जातं. हे वॅक्स वापरलं जातं. जे डिटॅन ब्राझिलियन वॅक्स आहे O3 प्लसचं, त्याच्या अशा क्यूब्स मिळतात. ह्या क्यूब्स तुम्हाला वॅक्स हिटरमध्ये मेल्ट करायला ठेवायचे आणि त्याचे 2 लोशन मिळतात. एक लोशन आहे प्री वॅक्स लोशन आणि दुसरा लोशन पोस्ट वॅक्स. जेव्हा मी वॅक्स स्टार्ट करणार आहे तेव्हा मला प्री वॅक्स हे लोशन लावून घेणं गरजेचं आहे. आपण फेस वॅक्स स्टार्ट करणार आहोत. O3 प्लस प्रोफेशनल ब्राझिलियन वॅक्स आहे, ते मी वॅक्स हिटरमध्ये मेल्ट करून घेतला आहे. वुडन पॅच्युलाच्या साह्याने राईज एरिया एवढं क्लिअर करण्याची, फेशियल हेअर रिमूव्ह करण्याची गरज नाही आहे, कारण अंडर आईज एरिया खूप सेन्सिटिव्ह असल्याने होण्याची शक्यता असते. स्किन पिन होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक फिनिशिंग लाईन या एक फाईन लाईन कॉन्सन्ट्रेट करूनच आपल्याला वॅक्स करायचं आहे, लाईक दिस. तर याचा एरिया मी स्किप केला आहे. सो फेस वॅक्स करताना गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे क्लायंटचा फेस स्पंजनी, क्लीन वॉटरनी फेस आधी क्लीन करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या ब्रँडचं आपल्याकडे वॅक्स अवेलेबल आहे त्या ब्रँडला प्री लोशन होतं. तर हे बघा, इतके माझ्या क्लायंटचे हेअर ग्रोथ आहे, त्यामुळं ही हेअर ग्रोथ करताना थोडं बहुत त्यांना त्रास होणं गरजेचंच असणार आणि होणारच आहे. माझ्या क्लायंटच्या फेसवर हेवी ग्रोथ असल्यामुळं अशा प्रकारचे पॅच वापरून आपण हेअर ग्रोथ त्यांची रिमूव्ह केली आहे. स्किन आपण ह्या साईडचा आपल्याकडे वॅक्स अवेलेबल आहे, त्या ब्रँडला प्री लोशन जे पाऊचमध्ये असतं त्यांनी आधी मसाज करायचा. त्यानंतर वुडन पॅच्युलरच्या साह्याने आपल्याला वॅक्स लावायचा आहे.
आणि आपला चीक, अप्पर, लोअर आणि अंडर आईज एरिया कव्हर केला आहे. आता आपला नोज एरिया राहिलेला आहे. तुमच्या आईजवर, क्लायंटच्या आईजवर कॉटन ठेवण्याची गरज आहे, कारण की आयब्रोजचे हेअर जाऊ शकतात. तर आपलं क्लायंट नाराज होण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही आपले क्लायंटच्या आईजवर कॉटन ठेवा. रोज वॉटर कॉटनमध्ये घेऊन थोडं क्लायंटला रिलॅक्स वाटण्यासाठी क्लोज करून ठेवा त्यांचं आईज. जेव्हा तुम्ही त्यांचं आईज बंद करून वॅक्स ॲप्लिकेशन केल्यानंतर 1-2 मिनटं तुम्हाला आधी वेट करणं गरजेचं आहे. जो सेन्सिटिव्ह एरिया आहे अंडर आईज, त्या एरियामध्ये तुम्हाला वॅक्स सोडणं, वॅक्स सोडताना, स्ट्रेच करताना काळजी घेणं गरजेचं आहे. स्किन बघा मी कशी धरून ठेवते. स्किन ओढून ठेवल्यानंतरच वॅक्स करणं गरजेचं आहे. फेस वॅक्स कंप्लीट झाले. आता O3+ जे आपण ब्राझिलियन वॅक्स वापरला आहे त्याच्यामध्ये पोस्ट वॅक्स लोशन आहे. ते पोस्ट वॅक्स लोशन मी आता यूज करणार आहे. हे जे लोशन आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका.